नमस्कार मित्रांनो, आपल्या या नवीन लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण एक पॉईंट कव्हर केला होता, तो म्हणजे रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, पोलरायझेशन हे तिन्ही फिनॉमिना आपण कंप्लीट केले होते। ज्याने कोणी या व्हिडिओ बघितले नसतील कृपया आपल्या चॅनलला भेट द्या, त्या संपूर्ण लर्न करा, त्याच्यातून तुम्हाला एक इंट्युशन तयार होईल आणि हा पॉईंट समजण्यास तुम्हाला मदत होईल। तर तुम्हाला कळेल पोलरायझेशन म्हणजे काय, अनपोलराइज म्हणजे काय। या सगळ्या गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण पोलराइड्स पण बघितला होता की पोलराइड्समधून जेव्हा लाईट येते, आता ही आहे ऑर्डिनरी लाईट, आणि जेव्हा ही ऑर्डिनरी लाईट एक आपण पोलराइड्समधून पास करतो तेव्हा ती अनपोलराइज होते। व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट यांच्याबद्दल आपण चर्चा केली होती, त्याची इलेक्ट्रिक फील्ड बघितली होती, त्याचे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॅन्सल होतात आणि त्या पोलराइडमधून फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट तेवढे पास होतात आणि आपल्याला एक लो इंटेन्सिटीवाली लाईट प्राप्त होते, ज्याची इंटेन्सिटी आपण मालूज लॉने काढू शकतो। मालूज लॉचं डेरिव्हेशन पण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं। पण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही पोलराइड्स वापरा, म्हणजे जी अनपोलराइज लाईट आहे, ऑर्डिनरी लाईट आहे, ते एकदम पोलराइज होईल, प्लेन पोलराइज होईल, थोडीशी डीम होईल। पण या लेक्चरमध्ये आपण पोलराइड्स न वापरता, काय मित्रांनो, पोलराइड्स न वापरता एक ऑर्डिनरी लाईट आपण पोलराइज बनवू शकतो। पोलराइज म्हणजे काय, फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट प्राप्त करू शकतो, तयार करू शकतो, म्हणजे ज्याची इंटेन्सिटी कमी होईल आणि ज्याचे नंबर ऑफ ॲप्लिकेशन आहेत आपल्या डेली लाईफमध्ये। तर त्यासाठी आपला हा सायंटिस्ट होता ब्रिस्टरने काय सांगितलं, एक ग्लास स्लॅबमधून जर तुम्ही एक इन्सिडंट लाईट पास केलीत, असा ग्लास स्लॅब आहे, एक इन्सिडंट लाईट पास केलीत, आता ही ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, अनपोलराइज लाईट, त्याला ऑर्डिनरी लाईट म्हणतात। आता अनपोलराइज लाईट म्हणजे काय, अनपोलराइज म्हणजे ज्याची इलेक्ट्रिक फील्ड ही सगळ्या डायरेक्शनला असते, इलेक्ट्रिक फील्ड ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन, इलेक्ट्रिक फील्ड ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन, इलेक्ट्रिक फील्ड ट्रॅव्हल इन ऑल डायरेक्शन, अशी ही ऑर्डिनरी लाईट आहे। तुमच्या बुकमध्ये अशी दाखवलेली आहे, टेक्स्टबुकमध्ये अशी दाखवली बघा, टेक्स्टबुकमध्ये अशी, आणि त्यामध्ये डॉट काढला आहे, असा डॉट काढला आहे। याचा अर्थ काय, एक इलेक्ट्रिक फील्ड आडवी आहे आणि दुसरी इलेक्ट्रिक फील्ड अशी परपेंडिक्युलर आहे। आता अशी लाईन मी ड्रॉ करू शकत नाही, म्हणून त्यांनी बुकमध्ये असे डॉट काढले। डॉट म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अशी परपेंडिक्युलर आणि आडवी लाईन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अशी आडवी, एक अशी फील्ड एक अशी फील्ड, असे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे। पण मी याच्यामध्ये तुम्हाला असे क्रॉस करून दाखवले, म्हणजे तुम्हाला समजेल की ही अनपोलराइज लाईट आहे, ज्याची इलेक्ट्रिक फील्ड ऑल डायरेक्शनला व्हायब्रेट करते। आता काय होतं बघा, एका सर्टन अँगलमध्ये याला तुम्ही इन्सिडेंट केलात, आता हा मी समजा नॉर्मल पकडला, हा जर नॉर्मल असेल, हा नॉर्मल असेल, तर त्याचं म्हणणं काय होतं, एका पर्टिक्युलर अँगलला जर ऑर्डिनरी लाईट एका मिडियमवरती, समजा हा एअर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1, हा ग्लास आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n2, दोघांचे वेगवेगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, जर इथे इन्सिडेंट केला तर काही लाईट ही रिफ्रॅक्ट होते, काही लाईट असे रिफ्रॅक्ट होणार, ही झाली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि काही लाईट आहे ती रिफ्लेक्ट होईल, आता या दोघांमध्ये चेंज काय बघा, येताना ऑर्डिनरी लाईट होती आणि रिफ्रॅक्टेड आहे, ती काही हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट प्रेझेंट असतील, काही व्हर्टिकल कॉम्पोनंट, काही हॉरिझॉन्टल काही व्हर्टिकल कॉम्पोनंट, म्हणजे ही पार्शली पोलराइज्ड झाली ही लाईट। असे सगळे कॉम्पोनंट प्रेझेंट होते। इथे काय होतं, काही कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल राहिले, काही कॉम्पोनंट परपेंडिक्युलर राहिले, काही कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल राहिले, काही कॉम्पोनंट व्हर्टिकल राहिले, म्हणजे पार्शली अर्धवट पोलराइज झाली। पण एका विशिष्ट अँगलला तुम्ही इन्सिडेंट केली तर ही पार्शली पोलराइज होणार, पण ही कम्प्लिटली पोलराइज म्हणजे एक कॉम्पोनंट फक्त शिल्लक राहिला, तो म्हणजे असा परपेंडिक्युलर। आडवे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहेत ते कॅन्सल झाले, असे आडवे कॉम्पोनंट्स डिस्काउंट ते कॅन्सल झाले, फक्त असे परपेंडिक्युलर कॉम्पोनंट फक्त शिल्लक राहिले, म्हणजे ही लाईट झाली पोलराइज लाईट। हा जो अँगल आहे, एक विशिष्ट अँगल, एक पर्टिक्युलर अँगल ॲट विच लाईट बिकम पोलराइज अँड पार्शली पोलराइज, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ब्रिस्टर अँगल। आणि गंमत म्हणजे
ही जी पोलराइज लाईट आहे, पोलराइज लाईट, आणि ही पार्शली पोलराइज लाईट, याच्यामध्ये अँगल हा 90 डिग्रीचाच तयार होतो. किती डिग्रीचा? 90 डिग्रीचाच तयार होतो पोलराइज आणि पार्शली पोलराइजमध्ये. एका विशिष्ट एका स्पेसिफिक अँगलमध्ये इन्सिडेंट केलं तरच. आता इथं गंमत काय, हा आहे थिटा आर, मग हा झाला 90 मायनस थिटा आर, हा 90 मायनस थिटा आर असेल हा, आणि हा आपण किती सांगितला? हा 90. हे बघा, पोलराइज लाईट आणि अनपोलराइज लाईट याच्यामध्ये 90 डिग्री आहे. ओके, त्याच्यातला हा खोपशातला दिसतोय हा 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 थिटा आर असेल, थिटा आर. तर हा पण 90 आहे ना, हा पण 90 आहे, म्हणजे हा 90 मायनस थिटा. आता हा पण याला 90 आहे, हा 90 मायनस थिटा, तर हा पण थिटा आर होणार. हा थिटा आर झाला तर हा 90 मायनस थिटा आर होणार. हा जर 90 मायनस थिटा आणि हा थिटा बी, तर दोघांची ॲडिशन पण 90 डिग्री येणार. देअरफॉर ब्रिस्टर अँगल प्लस रिफ्रॅक्टेड अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन नंबर फर्स्ट. थिटा आर 90 मायनस थिटा, हा थिटा आर 90 मायनस थिटा, मग ह्या दोघांची ॲडिशन ही 90 डिग्रीची येणार. जॉमेट्री यूज करा म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल या गोष्टी काय आहेत त्या. ओके, आता बघा, आपण स्नेल्स लॉ शिकलो होतो. स्नेल्स लॉ, रिफ्रॅक्शनचा लॉ काय होता? N1 साइन I इज इक्वल टू N2 साइन R, असा लॉ आहे रिफ्रॅक्शनचा. आता याच्यामध्ये चेंज करतो बघा. N1 साइन I म्हणजे इन्सिडेंट किती आहे? थिटा बी. इन्सिडेंट किती आहे? थिटा बी, एक पर्टिक्युलर अँगल, इज इक्वल टू N2 साइन R. R म्हणजे किती आहे? थिटा R आहे. ओके, N1 साइन थिटा बी इज इक्वल टू N2 साइन, हा जो थिटा आर आहे त्याला मी कसं लिहितो बघा, याला इकडे ट्रान्सफर करतो तर हा होईल 90 मायनस थिटा बी. थिटा आरला इकडे गेलं, 90 मधून मायनस झाले, म्हणजे थिटा आरची किंमत, थिटा बी ब्रिस्टर अँगलला इकडे ट्रान्सफर केलं की 90 मायनस थिटा बी, मग थिटा आर किती होणार? थिटा आर किती होणार? 90 मायनस थिटा बी. बच्चों अब देखो N1 साइन थिटा बी इज इक्वल टू N2. आता बघा, साइन 90 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा झाला. आता एक्सचेंज ऑफर करतो, याला इकडे आणतो, साइन थिटा बी डिवायडेड बाय कॉस थिटा बी इज इक्वल टू, हा N2 आहे तसा लिहितो, हा N1ला इकडे आणतो, हा डिवाइडला जाईल. ओके, एक्सचेंज ऑफर, याला इकडे पाठवला, N1ला तिकडे पाठवला. साइन थिटा बी आपण कॉस थिटा टॅन थिटा बी इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1. हा झाला ब्रिस्टर अँगल. आणि ब्रिस्टर अँगल काढायचा असेल थिटा बी तर टॅनला तिकडे पाठवतो, टॅन इनवर्स N2 डिवायडेड बाय N1. या फॉर्म्युल्याने तुम्ही ब्रिस्टर अँगल काढू शकता. ब्रिस्टर अँगल म्हणजे काय? ब्रिस्टर अँगल इज डिफाइंड ॲज ॲट अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडंट लाईट बिकम पोलराइज अँड रिफ्रॅक्टेड लाईट बिकम पार्शली पोलराइज इज कॉल्ड ॲज ब्रिस्टर अँगल. अँड धिस लॉ कुठला? थिटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स किंवा टॅन थिटा इज इक्वल टू N2 अपॉन N1. दिस इज कॉल्ड ॲज ब्रिस्टर लॉ. आता ह्याचा यूज काय? सन ग्लासेस तयार करण्यासाठी, सन ग्लेअर्स तयार करण्यासाठी, सनची लाईट आहे तुम्हाला ब्लॉक करायची आहे तर त्याच्यामध्ये या अँगलचा यूज केला जातो. तुमचे नाईट विजन कॅमेरे असतील, गॉगल्स असतील, किंवा जे स्पोर्ट्समन आहेत जे क्रिकेट खेळताना गॉगल वापरतात त्याच्यामध्ये हा ब्रिस्टर अँगल हा फिनॉमिना यूज करतो की लाईटची इंटेन्सिटी कमी करावी म्हणून. ओके, ऑल क्लिअर? ठीक आहे. ब्रिस्टर लॉ संपलेला आहे. ब्रिस्टर लॉ संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन फिनॉमिना शिकूया ज्याचं नाव आहे डिफ्रॅक्शन आणि इंटरफेरन्स. त्याच्यावर सगळ्यात जास्त यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वगैरे सगळं शिकणार आहोत. व्हिडिओ थोडी मोठी असेल, लेक्चर चुकवू नका. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पढाई करो.